मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मुंबई महानगरपालिकेतील गटाध्यक्षांचा पदाधिकारी मेळावा पार पडणार। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। ज्या प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळत आहेत, या मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीसह मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह तक्रार केलेली आहे। त्यानंतर मनसेनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज ठाकरे यांच्याकडून आज दिल्या जाण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिकेत ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहेत अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली, तर ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असा इशारा देखील राऊतांनी दिलाय। त्यांच्या या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रामध्ये कुणी कितीही प्रयत्न केले, एकत्र आले, आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्याच देतील असा खोचक टोमणा हा ठाकरे बंधूंच्या युतीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। पुढे बोलताना महायुती लोकसभा विधानसभेमध्ये जिंकली आणि तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल असं देखील शिंदेंनी म्हटलंय। सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, काही म्हटलं ठिकऱ्या उडतील, अमकं म्हटलं तमकं, ठीक आहे, हे काय फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्या हातात देतील, बोलाची कडी आणि काय बोलाचाच भाग आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे। त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल। वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे। राजकीय क्षेत्रामध्ये राज ठाकरे नापास असल्याचं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे। राज ठाकरेंचं राजकीय यश कुठे आहे? राज ठाकरेंना मी कायम म्हणलो की राजकीय नापास माणूस आहे आणि आता 2 युती म्हणजे ते आमच्याकडे माहिती आहे का तुम्हाला, जुन्या काळामध्ये बोर्डामध्ये जर तुम्हाला 30 मार्क असले आणि 10 मार्क ग्रेस असायचा +5 करून त्याला बढतीच्या प्रयत्नात आहेत, राजकीय बढतीच्या प्रयत्नात आहेत। 30 मार्क +5 मार्क = 35 मार्क, ढकल पास राजकीय दृष्ट्या ढकल पाससाठी राज ठाकरे परेशान आहेत, उद्धव परेशान आहे। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आता राहिलंय काय शिल्लक? वैचारिक दृष्ट्या कुठे आहे त्यांचा विचार? राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या म्हणतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजकीय दृष्ट्या पायाच्या धुळी एवढी लेवल आहे। कारण लक्षात ठेवा, सांगायचं तात्पर्य हे आहे की मला म्हणजे कुणाला हिनवायचं नाही, परंतु कुठे राज ठाकरे आणि कुठे अजितदादा, कुठे राज ठाकरे कुठे अजितदादा? आज राज ठाकरेंचं वैचारिक वजन किती आहे मला सांगा? आज फ्लोरलाच आहेत ते, म्हणजे खालीच आहेत ना। राज ठाकरेंनी स्वतःच्या मर्यादेत आणि मला असं वाटतं मिमिक्री करून मतं मिळत नसतात, मिमिक्री करून लोकांना की गुदगुल्या केल्या जाऊ शकतात। राज ठाकरे मिमिक्री करके वोट नहीं मिलते भाई राज ठाकरे भाई, वोट नहीं मिलते मिमिक्री से, खाली लोगों को गुदगुलियां हो सकती है आणि गुदगुल्यांपुरतं मर्यादित राज ठाकरे फुल टू एंटरटेनमेंट। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपचं कमळ फुलत असल्याचं चित्र दिसतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत वर्षा बंगल्यावरती बैठक घेतली आहे। लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे, तर माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांवरती नाराजी व्यक्त केली आहे। मला तर काय अद्याप तर काय नाही, मला 35 वर्षे मी काम करतोय माझ्या परीनं, त्यामुळं त्यांना जर आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाहीयेत आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होईल असं मला वाटत नाही। खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत।
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सलग 2 दिवस निवडणूक आयोगावरती प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीमधील घोळ तपासण्याचे आदेश दिलेले आहेत. मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं आता चौकशीचे आदेश दिलेत. ज्या मतदारसंघातील मतदार याद्यांवरती विरोधकांनी आरोप केलाय त्या ठिकाणची चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल आल्यानंतर आरोप केलेल्या नेत्यांना त्याची प्रत देखील दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोगाचं कार्यालय भाजपचं झालेलं असून तिथूनच भाजपचं कामकाज चालतं असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय. तर निवडणूक आयोग भाजपचा बाहुला बनलेला असून त्यानं लोकशाहीची हत्या केल्याचा गंभीर आरोप देखील पटोलेंनी केलाय. सातत्याने चुका करायच्या लोकांनी मग त्याच्यात ऑब्जेक्शन घेतले की मग त्याच्यात सुधारणा करायची. निवडणूक आयोग हा ज्या पद्धतीनं भाजपचा बावला म्हणूनच ते काम करायचं असतं हा लोकशाहीचं एक प्रकारचं खून करायचं काम ते करतात. या निवडणूक आयोगाने जेव्हाच मोदीची सरकार देशात आल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाचा भाजपचं कार्यालय झालेलं आहे. विधानसभेनंतर अचानक 50 लाखांनी मतदार कसे वाढतात असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. हा सगळा फ्रॉड झालेला आहे. इलेक्शन कमिशननी मतदार याद्यांमध्ये जो काही घोटाळा करून ठेवलाय, जो गोंधळ घातलाय, असे अचानक कसे काय मतदार वाढले हो? विधानसभेच्या नंतर 50 लाखांनी मतदार वाढतात अशी कसे शक्य आहे 4 महिन्यात? मतदान तुमचं 5 वाजेपर्यंत 1% असतं आणि त्याच्यानंतर 15% वाढतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान दिलेलं आहे. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अग्नर सोडून माझ्या विरोधात लढा. असा माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देईन असं खुलं आव्हान हे रमेश पाटलांनी राजन पाटलांना केलेलं आहे. त्याला आता राजन पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. माझं खरं आडनाव गुंड आहे ते त्यानं विसरू नये असं प्रत्युत्तर हे राजन पाटलांनी दिलंय. आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाहीये, त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या, त्यांना काय करायचं आहे ते करू द्या. फक्त मी एकटा मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्तान कुठे मी एकटा, कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो. मी येईन किंवा माझा धाकटा नातूसा येईल, माझा एकटा नातूसा जाईल. मी तर जायची गरज नाहीये. माझा छोटा नातू आहे 5वी 6वीला, तो सुद्धा एकटा जाईल. कुठेही मोहळ तर त्या ते आपलंच गाव आहे, नरखेड आपलंच गाव आहे. सोलापुरात सध्या ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा आहे. सांगलीचे 4 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले दीपक साळुंके हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण सांगोल्यात कार्यक्रमानिमित्त आलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरेंनी साळुंकेंच्या कार्यक्रमाला देखील भेट दिली. त्यामुळे ते दीपक साळुंके भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. बीडमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसोबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. नगरपालिकांसंदर्भात देखील पुढील निर्णय हा घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आणि नेते योगेश क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली. कर्जमाफी, थकलेला पीक विमा, कापूस आणि सोयाबीनला हमीभाव, त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यांसारख्या मुद्द्यांवरती राज्यव्यापी आंदोलनाची रणनीती या परिषदेमध्ये ठरवली जाणार आहे. या महत्वपूर्ण परिषदेला बच्चू कडू, महादेव जानकर, कळंबचे आमदार कैलास पाटील, भीमशक्तीचे दीपक केदार, प्रशांत डिक्कर यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तर ही परिषद वादळी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती आहेत. सुपा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील नवीन इमारतीचं शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यानंतर केडगाव इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाच्या नवीन इमारतीचं देखील शरद पवार हे उद्घाटन करतील. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातली यारी ही पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे असा मिश्किल सवाल करताच चला जलमंदिरला जाऊन पार्टी करू असं मिश्किल उत्तर हे जयकुमार गोरेंनी दिलंय.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पासपोर्ट प्रकरणात निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला या संदर्भामध्ये पुणे पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयातील काही अधिकारी आणि अहिल्यानगर पोलिसांना चौकशीसाठी बोलावलंय. दरम्यान 2021 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये घायवळला 2022 मध्ये जामीन मंजूर कसा झाला, मात्र अटींचं पालन न केल्यामुळे घायवळचा जामीन अर्ज हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करत पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या अॅक्वा लाईनच्या स्थानकांची नावं वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेत. स्थानकांच्या नावामुळे महापुरुषांचा आणि देवस्थानांच्या नावांचा अपमान झाल्याचा आरोप हा काँग्रेसनं केलाय. अॅक्वा मेट्रो लाईनच्या स्थानकांना देण्यात आलेल्या कोटक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, लोंबार्ड, सिद्धिविनायक स्थानक अशी नावंही देण्यात आली आहेत. या नावांना काँग्रेसनं विरोध केलाय. भाजप देवस्थान आणि महापुरुषांच्या नावांची विक्री करत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसनं केलाय. भाजपचं हिंदुत्व हे कॉर्पोरेट हिंदुत्व असल्याची टीका ही काँग्रेसकडून करण्यात येतेय. देशामध्ये यांनी शेकडो नावं बदललेली आहेत आणि हे नामकरण करताना यांची भूमिका कधी प्रामाणिक राहिली नाही. यांच्या मागे त्यांचा कुटील डाव कायम राहिलेला. म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबार्ड सिद्धिविनायक व्हावं. 12 कोटी जनतेची आस्था, आणि मला म्हणतं 12 कोटी महाराष्ट्रातलीच नव्हे, देश पातळीवरती सगळ्यांचीच आस्था सिद्धिविनायक मंदिराशी जोडलेली आहे. नाशिकमधून एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून रक्सोलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भागामध्ये 3 युवक हे खाली पडल्याची दुर्घटना घडलेली आहे. या अपघातामध्ये 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमी युवकावरती जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी झालेली होती आणि त्यामुळे गाडीमधून पडून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानासाठी जात होते याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. शनिवारी रात्री नाशिक रोड रेल्वे स्थानकामधून न थांबता लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून रक्सोल याकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेसमधून ही घटना घडलेली आहे. तर त्यानंतर ओढा रेल्वे स्थानकावरील स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे विभागाशी संपर्क साधून त्यांना कळवलं की गाडी सुटल्यानंतर काही वेळामध्ये जेल रोड हनुमान मंदिराजवळील ढिकले नगर परिसरामध्ये 3 युवक हे रेल्वे खाली पडलेले आहेत. नवी मुंबईतील सिवूड परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. लिव्ह वेल मेडिकल या खासगी वैद्यकीय संस्थेकडून जैववैद्यकीय कचरा रस्त्यावरती खुलेआम टाकला जात असल्याचं दिसतंय. या प्रकारामुळे परिसरामध्ये संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झालेला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये इंजेक्शनच्या सुया, रक्त लागलेले कापसाचे बोळे, वापरलेले मास्क, ग्लोव्ज आणि इतर दूषित साहित्य देखील सामील आहे. या प्रकाराच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर तो नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. महापालिका आरोग्य विभागाकडून कडक कारवाई होत नसल्यामुळे अशा प्रकारे जैववैद्यकीय कचरा हा खुलेआम टाकला जात असल्याच्या घटना ह्या समोर येत आहेत. वाशीतील घरांच्या किमती सिडकोनं 75 ते 85 लाख रुपये ठेवल्यामुळे त्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून लॉटरी धारकांनी आंदोलन सुरू केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घरांच्या किमती ह्या कमी करण्याचं आश्वासन दिलेलं मात्र ते पाळलं जात नसल्याचा आरोप करण्यात येतोय. दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा मजकूर असलेले फलक हे गृहप्रकल्पाच्या बाहेर लावण्यात आले. इथल्या लॉटरी धारकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात. आपल्याबरोबर या ठिकाणी घर लाभार्थी आहेत. काय म्हणाल, सरकार लक्ष देत नाहीये? नक्कीच या संदर्भात आम्ही वारंवार सरकारकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला, भेटीची वेळ मागण्याचा प्रयत्न केला. आम्ही अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीमध्ये मागे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना निवेदन देण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी फडणवीस साहेबांनी आम्हाला 15 दिवसाचं आश्वासन दिलं होतं की बैठक लावू आणि आम्ही लवकरच निर्णय घेऊ. परंतु त्या बैठकीमध्ये अद्यापपर्यंत कुठलेही मेसेज लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, बैठक लागलेली नाही. काय म्हणाल ताई, तुम्ही आता ऐन दिवाळीमध्ये इथे आलेला आहात, घरचे काम सोडून आंदोलन करावं लागते, सरकार लक्ष देत नाही किमती बाबतीत? हो, सरकार लक्ष देत नाही आणि सरकारने
ज्याप्रमाणे PMAY जी सरकारची योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, त्याची गाईडलाईन इथे सिडकोने फॉलो केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या घराच्या किमती ह्या दुपटीपेक्षा जास्त आहेत आणि गेले 8-9 महिने आम्ही शासन दरबारी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीसाठी वारंवार निवेदनं देऊनही आमची भेट होत नाही आहे आणि आमचं जे म्हणणं आहे ते कुठे ऐकून घेतलं जात नाही आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. काही दिवाळीमध्ये आम्हाला अशी एकदम कडू दिवाळी गेलेली आहे. एवढे सर्व सिडको विजेते धारक आज ऐनवेळी रस्त्यावर यावं लागतं आहे. आम्हाला ते कामही करीत नाही म्हणत नाहीत असं जुलवत ठेवलेलं आहे. तरी आमचं सर्व सिडको विजेत्या धारकांच्या वतीनं त्यांना सांगणं आहे, आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या घराचं स्वप्न साकार करावं. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना APMC मसाला बाजारात सुकामेव्यामध्ये भेसळ केल्याचा प्रकार हा उघड झालाय. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं तात्काळ कारवाई करत संबंधित व्यापाराचा गाळा हा बंद करण्याची कारवाई केली आहे. मसाला बाजारातील अंबिका ड्रायफ्रूट नामक कंपनीवरती ही कारवाई करण्यात आली आहे. बदाम, काजू आणि मनुका यांच्यासारख्या सुक्या मेव्यावरती रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमामधून भेसळ केली जात असल्याचे व्हिडिओ दिसून येत आहेत. संबंधित गाळा हा बंद करून सील देखील करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेत ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहेत अशी घोषणा ही खासदार संजय राऊतांनी, तर ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असा इशारा देखील राऊतांनी दिलाय. त्यांच्या या इशाऱ्यावरती एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कुणी कितीही प्रयत्न केले, एकत्र आले, आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्याच देतील असा खोचक टोमणा हा ठाकरे बंधूंच्या युतीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय. पुढे बोलताना महायुती लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिंकली, त्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल असं देखील शिंदेंनी म्हटलंय. आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार. आमचाही नारा 75 पार आहे. बोला, आमचा 75. अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी, ह्याच्यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का, तो सोबत आहे का. या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, काही म्हटलं ठिकऱ्या उडतील, अमकं म्हटलं तमकं. ठीक आहे, हे काय फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्या हातात देतील. बोलाची कडी आणि काय बोलाचाच भात आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे. त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल. दोन्ही ठाकरे बंधूंना आता कोणता दुसरा पर्याय उरला नाही आणि त्यामुळेच ते सारखे एकत्र येत आहेत असा टोला हे मंत्री भरत गोगावले यांनी लगावलाय. राज्यामध्ये या दोन्ही पक्षांची परिस्थिती पाहता ते कदाचित एकत्र येत असतील. दोघे जरी एकत्र येत असले तरी त्या परिस्थितीला आम्ही सामोरं जाऊ असं वक्तव्य हे मंत्री भरत गोगावले यांनी केलंय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय. एकतर भाव आहे, त्याच्यानंतर आताची जी काय वस्तुस्थिती परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पक्षाची आपण पाहतोय आणि त्याकरता कदाचित दुसरा पर्याय नसावा त्यांना. कारण कालपर्यंत एकमेकाची उणीधुणी काढत होते ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. परंतु आता जर एकत्र येत असतील तर आहे त्यांचं त्यांना, आमचं आम्ही काम करतोय महायुतीच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांना सामोरं जाऊ. वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. राजकीय क्षेत्रात राज ठाकरे नापास असल्याचं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. राज ठाकरेंचं राजकीय यश कुठे आहे? राज ठाकरेंना मी कायम म्हणलो की राजकीय नापास माणूस आहे आणि आता 2 युती म्हणजे ते आमच्याकडे माहिती आहे का तुम्हाला, जुन्या काळामध्ये बोर्डामध्ये जर तुम्हाला 30 मार्क असले आणि 10 मार्क ग्रेस असायचा +5 करून त्याला बढतीच्या प्रयत्नात आहेत, राजकीय बढतीच्या प्रयत्नात आहेत. 30 मार्क +5 मार्क = 35 मार्क. ढक्कलपास. राजकीय दृष्ट्या ढक्कलपाससाठी राज ठाकरे परेशान आहेत, उद्धव परेशान आहे. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आता राहिलंय काय शिल्लक वैचारिक दृष्ट्या? कुठे आहे त्यांचा विचार? राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या म्हणतो माननीय उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजकीय दृष्ट्या पायाच्या धुळी एवढी लेवल आहे. कारण लक्षात ठेवा, सांगायचं तात्पर्य हे आहे की मला म्हणजे कुणाला हिनवायचं नाही, परंतु कुठे राज ठाकरे आणि कुठे अजितदादा, कुठे राज ठाकरे, कुठे अजितदादा. आज राज ठाकरेंचं वैचारिक वजन किती आहे मला सांगा. आज फ्लोअरलाच आहेत ते, म्हणजे खालीच आहेत ना. राज ठाकरेंनी स्वतःच्या मर्यादेत, आणि मला असं वाटतं मिमिक्री करून मतं मिळत नसतात, मिमिक्री करून लोकांना की ना गुदगुल्या केल्या जाऊ शकतात. राज ठाकरे मिमिक्री करके वोट नहीं मिलते भाई राज ठाकरे भाई, वोट नहीं मिलते मिमिक्री से. खाली लोगों को गुदगुलियां हो सकती है आणि गुदगुलियांपुरतं मर्यादित राज ठाकरे फुल टू एंटरटेनमेंट. ऐन दिवाळीत बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेनंतर आता वादाचे फटाके सुरू झालेत. सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवरती विखारी टीका करत सत्ताधारी भाजप विरोधातच दंड थोपटलेत. विखेंना सोडणार नाही असा गर्भित इशारा देणाऱ्या भुजबळांना विखेंनी मात्र संयमानं उत्तर दिलंय. न्यायमूर्ती शिंदेंसोबत एकदा भुजबळांची भेट घेणार आणि विसंवाद दूर करणार असं विखे पाटील म्हणाले. मला सांगता तुम्ही येऊ नका, आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्यांनी सांगितलं, तो विखे कसा काय आला. विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या, की आम्ही जरंगीला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात. मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. परंतु त्यांना हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय. त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेबांनी एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. दुसरीकडे बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेत्यांमधली स्फूट लख्खपणे समोर आली आहे. छगन भुजबळांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना टार्गेट करत त्यांचा जुना व्हिडिओ दाखवला आणि त्यांच्यावरती दुटप्पीपणाचा आरोप केलाय. भुजबळांच्या आरोपांना वडेट्टीवारांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांना पुढे करून भाजप आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप हा विजय वडेट्टीवारांनी केलाय. अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा वापरली गेली असं देखील वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मिटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे. जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती. तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. दरम्यान ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराय तायवाडेंनी देखील भुजबळांवरती नाराजी व्यक्त केली. वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा जुना व्हिडिओ दाखवल्यावरून त्यांनी भुजबळांना लक्ष्य केलंय. एखाद्या नेत्याकडून झालेली चूक चव्हाट्यावर आणणं योग्य नसल्याचं तायवाडे म्हणाले. तर कोण बबनराव तायवाडे आपल्याला माहीत नाही अशी प्रतिक्रिया ही छगन भुजबळांनी दिली आहे. ते आमच्या वडिलाच्या ठिकाणी आणि अशा प्रकारे आम्ही सर्व त्यांना जेव्हा आपले वडील मानतो तर पोरांकडनं झालेली चूक त्यांनी पांघरून घ्यायला पाहिजे होती, त्यांना एकांतामध्ये बोलायला पाहिजे होतं. हे बा, सामाजिक क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करेल त्याच्या हातून कधी ना कधी कुठली ना कुठली चूक होणार, पण ती एक चूक लक्षात आणून देऊन हा समाजाचं नेतृत्व करू शकत नाही अशा प्रकारचा जो दाखविण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या मताशी मी सहमत नाही. कोणता आईवडील पण मला काही माहिती नाही, कोणता आईवडील पण मला काही माहिती नाही. जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये घोड्यावरून रपेट मारली.
जरांगे पाटलांनी एका आंदोलकानं आणलेल्या घोड्यावरून घोडेस्वारीचा आनंद लुटला. ओबीसींच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी जरांगेंच्या चष्म्यावरून टीका केलेली होती. यानंतर आज काळा चष्मा लावून जरांगेंनीही घोडेस्वारी केली आहे. स्थानिक तरुणांना अलिबागमधील आरसीएफ आणि गेल कंपनीत नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी पुकारलेलं आंदोलन हे मागे घेण्यात आलंय. दिवाळीच्या सणात कुठे गैरप्रकार होऊ नये यासाठी आमचं जनआंदोलन मागे घेत असल्याचं आमदार महेंद्र दळवींनी सांगितलं. संबंधित कंपनी प्रशासनाला धारेवर धरत स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगार तरुणांना जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा सुरूच राहणार आहे असा इशारा महेंद्र दळवींनी दिला होता. शिवाय आमच्या मागण्या अमान्य झाल्यास काळी दिवाळी साजरी करू असा सल्लड दम देखील दळवींनी या कंपनीला दिलेला होता. पण दिवाळी सणामध्ये कुठेही विघ्न नकोत यासाठी आमचं हे आंदोलन स्थगित केलं असल्याचं दळवींनी सांगितलंय. मात्र आंदोलन बंद केलेलं नसून केवळ दिवाळीपुरतं स्थगित केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर आज प्रकल्पग्रस्तांनी सांगितलं की दिवाळीसारखा सण आहे, त्यामुळे आपलं साखळी कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे 500 मीटरच्या दायऱ्याच्या पलीकडे आंदोलन करणं हे काय ठीक नाही आहे. कारण आंदोलनाची एक परिभाषा आहे की आंदोलन हे त्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये किंवा त्यांच्या गेटसमोर करणं बंधनकारक आहे. परंतु कोर्टाचा कुठेही त्याच्यामध्ये हे होऊ नये या दृष्टिकोन आपण निश्चित प्रयत्न केला आहे आणि मग सध्या स्थितीत आपण आंदोलन स्थगित केलं. आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ. उदय सामंत यांनी आपल्या मित्र पक्षांना असा इशारा दिलेला आहे. डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ. आम्ही कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे जाऊ अशी परिस्थिती जिल्ह्यात नाही असं उदय सामंत यांनी स्थानिक नेत्यांना हा इशारा दिलेला आहे. अजित पवारांनी दौंड तालुक्यामध्ये जोरदार फटकेबाजी केली. मुलांना खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध नसतात असं सांगताना दादांनी जोरदार टोला मारलाय. दौंडमध्ये त्यांनी राहुल कुल यांना देखील जोरदार टोला मारलाय. पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगडे असायचं. कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायच्या गोट्या माहिती नाही. विट्टी दांडू माहिती नाही. विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडू कसली विट्टी, बावरा तर माहीतच नाही. त्याच्यामध्ये सुरपाट्या माहीत नाही. त्याच्यामध्ये पाकिटं खेळायचो आपण. पाकिटं कसली पाकिटं. तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या. ठीक आहे, काळ बदलला, काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. पूरग्रस्त भागांना भेटायला गेलो होतो. इथनंच सुरुवात केली माड्यापासून आणि असाच बीड धाराशिव करत करत बीडमध्ये गेलो. तिथं एक भगिनी रडत आली, म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला, माझं मूल आहे, 2 मुलं आणि माझा फोन होता आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते, बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसेच आता बँकेत नाही. पबजी का काय हा ती खेळत होता आणि त्याच्यात ती सगळे 1.5-2 लाख रुपये हारला आणि ती तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला. ही असली कार्टी. त्याच्यावर आई बापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत. त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते द्या. अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना. मी दत्तक घेऊन उरावर काय करू. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही, आता मी तिकडचा एजंट होतो पण तुला बरोबर मदत करतो. का मातीत जाल काय बनवणार नाही. आम्ही आता कृषक जानेवारीमध्ये घेतोय. तुम्ही कधीतरी बारामतीला येऊन ते पहा की तिथं आम्ही शेतावर, म्हणजे आम्ही असं स्क्रीनवर दाखवत नाही, फील्डवर. आता कांदा, नवीन एक कांदा डेव्हलप केलेला आहे. तो कांदा काढल्यानंतर 8 महिने चांगला राहतो. किती 8 महिने. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही. फार आकस्मिकरित्या अण्णा आपल्याला सोडून गेलेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीन. पण त्यांचं ते राहिलेलं अधुरं स्वप्न. त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं त्याचं आता राजकारण करत बसत नाही. ती कारखाना होता कुणाचा, चालवतोय कोण, आलाय कुठनं, नाही बरोबर आहे ना. अरे आपली ही अवस्था आहे का रे.
परराज्यातल्या माणसांनी येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या दमक नाही. अरे काय रे तुमची अवस्था, हे काय सगळ्या दुनियेला जमतं, तुम्हाला जमत नाही म्हणजे कुठेतरी तुम्ही कमी पडला. याच्यामध्ये कुठेही त्याचा काहीतरी विचार करा ना. हा पाणी मुरतंय, तुम्हीच मुरून देताय, तुम्हीच मुरून देताय. आम्ही पाणी टाकायला आलो नाही, तुम्ही. आणि मुंबईतून एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करा, अशी मागणी ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून करण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये लेखी तक्रार ही रहिवासी संघटना यांनी शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये दाखल केली आहे. फटाके फोडण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांमुळे दरवर्षी शिवाजी पार्कमधील रहिवाशांना फटाक्यांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे त्रास होत असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलंय. या तक्रारीचा आणि मनसेच्या दीपोत्सवाचा मात्र काहीही संबंध नाही. प्रदूषणामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे. आज मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 149 असून कालचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा 136 होता. मुंबईच्या कुलाब्यातील AQI 209 तर वांद्र्यातील AQI हा 182 वरती पोहोचलेला आहे. मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमध्ये हवेची गुणवत्ता ही मध्यम स्वरूपामध्ये ढासळलेली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा अशा सूचना देखील आरोग्य तज्ज्ञांनी दिल्या आहेत. घरगुती वादातून एकानं आपल्या धाकट्या भावाच्या डोक्यावरती वार करून त्याला ठार केल्याची घटना गोंदियाच्या गणेशनगर परिसरात घडली आहे. पंकज गिन्हेकुंजे असं मृत भावाचं नाव आहे, तर हितेश हिरिकिशन गिन्हेकुंजे असं आरोपी भावाचं नाव आहे. पंकज हा याच्या पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती. त्याच्या तक्रारीनंतर गिन्हेकुंजे कुटुंब, सासरे, सासू, मोठा दीर, मधला दीर यांच्यासह संपूर्ण कुटुंब हे एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावरती राहतं. त्यांच्यामध्ये घरगुती वाद झालेला असून पंकज आणि हितेश यांच्यामध्ये भांडण सुरू होतं. दोघेही पायऱ्यांजवळ मारहाण करत होते आणि त्या दरम्यान हितेशनं वरांड्यात ठेवलेल्या शिलाई मशीनची मुंडी काढून पंकजच्या डोक्यावरती जोरदार मारली. यात त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला आणि तो खाली पडला. यात त्याचा मृत्यू झालेला असून या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भावाला देखील अटक केली आहे. विख्यात शेफ विष्णू मनोहर हे अमरावती शहरामध्ये सलग 25 तास डोसे बनवण्याचा विक्रम करतात. काल शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून चवदार डोसे बनवण्यास सुरुवात झालेली होती. या डोशांची चव चाखण्यासाठी खवय्यांची गर्दी उसळली होती. मागील वर्षी दिवाळीच्या पर्वावरती नागपूर शहरामध्ये सलग 24 तास डोसे बनवण्याचा विक्रम हा शेफ विष्णू मनोहर यांनी केला होता. आता आपला विक्रम मोडून 25 तास डोसे बनवून त्यांनी नवीन विक्रम हा प्रस्थापित केलाय. रेसिपी क्षेत्रामध्ये आजवर 30 उपक्रमांची नोंद विष्णू मनोहर यांच्या नावावरती असून आता अमरावतीत 31वा विक्रम हा नोंदवण्यात आला. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्वाण यांनी. शेफ विष्णू मनोहर यांनी मागील वर्षी नागपूरमध्ये सतत 24 तास डोसे बनवण्याचा विश्वविक्रम केला होता आणि आज त्यांनी त्यांचाच विक्रम अमरावती शहरामध्ये मोडलेला आहे. सतत 25 तास डोसे बनवण्याचा विश्वविक्रम त्यांनी अमरावतीमध्ये नुकताच पार केलेला आहे. आपल्यासोबत विष्णू मनोहर स्वतः खूप खूप अभिनंदन. तुमचाच रेकॉर्ड तुम्ही तोडला. हो, छान वाटतंय आणि अमरावतीकरांचे धन्यवाद की एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे रात्री 2:30-3 वाजता सुद्धा तुम्ही बघाल तर इथे 300-400 लोक होते आणि जी रीक सकाळी 7 पासून सुरू झाली होती ती आत्ता 8 वाजेपर्यंत आणि खूप छान प्रतिसाद दिला. किती डोसे तयार केले? हे डोसे झाले जवळपास 15,000च्या वरचा आकडा आहे. 15,753 773. आता काय नवीन विक्रमाची? नवीन विक्रम आता हाच विक्रम अमेरिकेमध्ये मी मोडणार आहे 26 तास हे करून. हे होते विष्णू मनोहर ज्यांनी एबीपी माझाशी खास बातचीत केली. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती.